शिवसेनेचा विजय असो, एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो, खोतकर साहेबांचा विजय असो। भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गुलशन भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कार्यकर्त्याला ओळखायचे, कार्यकर्त्याला सांभाळायचे, कार्यकर्त्याला शक्ती द्यायची। तसे आजच्या या पिढीमध्ये युती असू द्या नाहीतर आघाडी असू द्या, कितीही नेते असू द्या, पण एकनाथराव शिंदे साहेब एकमेव असे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत की जे कार्यकर्त्यांना ताकद देतात, कार्यकर्त्यांना सांभाळतात, कार्यकर्त्यांना जीवाला जीव लावतात। आणि म्हणून मला आज जीवनात असा आनंद आहे की शिंदे साहेबाचा मला निरोप आला की फुलचंदजी तुम्ही सिंदखेड राजाला या। म्हणलं का साहेब? तुम्ही या, खोतकर साहेबाला भेटा जालन्यात। आणि मी गेलो, खोतकर साहेबाला भेटलो, त्यांनी सारं नियोजन लावलं होतं। खोतकर साहेब मला तिथून घेऊन गेले सिंदखेड राजाला, आणि सिंदखेड राजाला घेऊन गेल्याच्या नंतर जेव्हा साहेब आले, मोठी सभा होती नगरपालिकेची। साहेब आले आणि जेव्हा मी आणि खोतकर साहेब त्यांच्याकडे गेलो गाडीचा दरवाजा काढून तिथे, ते म्हणाले फुलचंदजी आपण तर भेटलोय, 2 वेळा बैठक झाली आहे। आणि झालीच होती, एकदा नाही का आमची वापसी झाली आळंदीपासून। मग तुम्ही सगळे भांडतायत मला, आम्हाला का नाही बोलवलं, कार्यकर्ते भांडतायत आम्हाला का नाही विचारलं, हे म्हणताय आम्हाला का नाही विचारलं। अरे तसं कसं जमल? परळीच्या राजकारणात असं जमतच नाही, सगळं झाकून ठेवावं लागतं। आणि म्हणून हे सगळं घडलं। आणि मग शिंदे साहेब म्हणले तुम्ही तर भेटलात ना फुलचंदजी मला 2दा? हो साहेब म्हणलं, पण तेव्हा काय काय घडलं तुम्हाला माहीत आहे, मला माहीत आहे, माझ्या कार्यकर्त्यांना माहीत आहे। आळंदीत जावं लागलं त्यांना, आळंदीत कार्यकर्ते जाऊन रडले, तिथून वापस आले, आणि त्याच्यानंतर आपला योगायोग लागच ना। हे वेगवेगळे पक्ष झाले, 2 शिवसेना झाल्या, 2 राष्ट्रवादी झाल्या। आणि मला असं वाटलं की बाबा आता काय करावं, कुठं जावं। इथली जागा तर विधानसभेची ती राष्ट्रवादीची होती, घड्याळाची। आणि मग मी विचार केला, मला काही माझ्या मित्रांनी सांगितलं की आता पोकळी आहे पवारसाहेबाकडं आणि तुम्ही तिथे जा। मी गेलो, साहेबांचे माझे खूप चांगले संबंध आहेत पवारसाहेबांचे। म्हणलं तुम्हाला काय इच्छा आहे साहेब? म्हणले, मी म्हणलं मला काही इच्छा नाही, मला विधानसभा लढायची आहे। ठीक आहे म्हणले, परळीत मलाही माणूस पाहिजे। पण तिथे आता काय झालं आहे, साहेबांचं पण काहीतरी अडचण असेल, त्यांच्या डोक्यात होतं मला तिकीट देण्याचं। पण तिथं खाली जे फळी जमली आहे, खाली फळी जमली आहे, ती फळी अशी आहे की त्या केज मतदारसंघातला माकेगावचा इकडं ओळख नसलेला उमेदवार दिला। फुलचंद कराड जिथं असतो तिथं इमानदारी नसतो। मी लोकसभेचं बजरंग बाप्पाचं काम केलं, मी विधानसभेची राजसाहेब देशमुखाचं काम केलं। आता नगरपालिका लागली तरी कोणी मला फोन करीना, नगरपालिका लागली तरी मला प्रचारात कोणी बोलवीना। अरे ही काय परिस्थिती आहे? मी स्वाभिमानी माणूस आहे, मला काही नाही पाहिजे, मला फक्त इज्जत पाहिजे, मला स्वाभिमान पाहिजे। आणि या सगळ्या कुचंबेला मी कंटाळलो। अशा माणसांना पदं देतात की ते काय विचारूच नका, त्यांना मी मोठं करणार नाही कोणाची नावं घेऊन आता। हां, पण कोण ते लोक आहेत, त्यांची जनतेमध्ये काय किंमत आहे, काय होणार आहे त्यांच्याच्यानी? आणि म्हणून मी निर्णय केला, मला शिंदे साहेब, मुंडे साहेबानंतर शिंदे साहेब आवडतात, त्यांच्याकडं मला जायचं होतं। त्यांना मी निरोप केला, त्यांनी मला निरोप केला आणि या म्हणले, मी गेलो आणि माझं तिथं काय कौतुक केलं शिंदे साहेबांनी। मी आभारी आहे, त्यांचा मनापासून आभारी आहे। एवढं कौतुक केलं। साहेबांचे हे सहकारी आहेत, मुंडे साहेबाच्या सोबत यांनी काम केलं आहे,
हे भगवान शैलीचे सरसेनापती आहेत. वंजारा समाजाचं संघटन यांनी केलं आहे. असा हा नेता आहे आणि म्हणून ह्या नेत्याला मी बोलवलं आहे आणि या नेत्यांना मला प्रवेश द्यायचा आहे असं पोट भरून स्तुती केली आणि माझ्या गळ्यात हे गमजा टाकला. खोतकर साहेब साक्षीदार, तिथले नगराध्यक्षाचे उमेदवार साक्षीदार, तिथले अनेक जण साक्षीदार, हजारोचा जनसमुदाय, आणि मला त्यांनी प्रवेश दिला. आणि दिलाच नाही तर माझा बाकडा मागा होता पुढं सारून त्यांच्या बाजूला बसवलं. एका बाजूला खोतकर साहेब आणि एका बाजूला फुलचंद कराड आणि मधी उपमुख्यमंत्री शिंदे साहेब. आणि मग सभा संपल्यावर सुद्धा शेवटी त्यांनी मला पुढं बोलवून घेतलं आणि त्यांनी परत रिमाइंडर केलं की फुलचंद कराड भगवान सेनेचे सरसेनापती, फुलचंद कराड राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष, फुलचंद कराड ज्येष्ठ नेते, त्यांनी माझ्या पक्षात प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं स्वागत करतो. आणि एवढंच नाही तर त्यांची नियुक्ती मी शिवसेना महाराष्ट्राचं समन्वय समिती समन्वयक म्हणून त्यांना नेमणूक करतो. हे त्यांनी घोषणा केली आहे. त्याची कॅसेट आहे आमच्याकडं. त्यांनी घोषणा, एवढं मोठं पद मला दिलं आहे त्यांनी. म्हणजे माझे कर्तव्याची किंमत आहे त्यांच्याकडं आणि त्यांच्याबद्दल मला फार अभिमान आहे. अगदी मुंडे साहेबाच्या नंतर ते मुंडे साहेबाच्या रूपानेच मला भेटलेत आणि मलाही खमक्याने लागतो. मी रस्त्यावर उतरणाराच खमक्या आहे. आणि ते मला काय म्हणले शेवटी सुद्धा, मी जेव्हा त्यांना शॉप करायला गेलो, निरोप करायला गेलो सभा संपल्यावर, मी आणि खोतकर साहेब, त्यांनी असं म्हणले, लढा सरसेनापती लढा. मी म्हणलं लढणारच आहे साहेब, आता आयुष्यभर तुमच्यासाठी लढणार आहे. आणि खरंच नेता आहे रावा. आजकाल काय झालं आहे, सगळा तमाशा झाला आहे, बाजार बुणग्यांचा बाजार झाला आहे. कोणता नेता कार्यकर्त्याला विचारित नाही, कोणताच कार्यकर्ता कोणी नेत्यावर श्रद्धा ठेवत नाही. एकमेव महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेसाहेब असा नेता आहे की ज्यांनी ते रिक्षा चालवत होते. त्यांनी काल सांगितलं, म्हणलं मी रिक्षाच चालवित होतो ठाण्यात जाऊन. तिथपासून पुढं आलेला माणूस आहे. आणि ज्याला गरिबीची जाण असते, त्याला सगळ्या गोष्टी कळतात. त्यातून आलेला नेता आहे आणि त्या नेत्यासाठी मी शिवसेनेचं संघटन वाढविणार आहे. बीड जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात शिवसेनेचं संघटन वाढविणार आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे. इथले तालुका अध्यक्ष असतील, इथले जिल्हा प्रमुख असतील, बीड जिल्ह्याचे प्रभारी असतील, आणखीन कोणी जेही पक्षातले असतील, गट तट मी करणार नाही. माझ्या आयुष्यात ते नाही. सगळ्यांना सोबत घेऊन एकजुटीनं काम करणार आहे आणि युतीचा धर्म पण पाळणार आहे. त्यांनी पण पाळावा, आम्ही पण पाळूया. फुलचंद कराडाचं कुणासंगही बांधाचं भांडण नाही, बांधाला बांध नाही. फुलचंद कराड प्लेन माणूस आहे. फुलचंद कराड स्पष्ट वक्ता आहे. आयुष्यभर घरावरचे पत्र विकून काम केलंय. मला पैशाची अपेक्षा नाही. आता एकच मुलगा होता, तो गेलाय. 4 मुली आहेत, त्यांचं सोनं झालंय. सगळं खूप छान झालंय. माझ्याकडं काही सत्ता नसताना, माझ्याकडं काही अपेक्षा न करताना हजारो कार्यकर्ते आहेत, जीवाला जीव देणारे. अनेकांकडं गुत्तेदारीसाठी कार्यकर्ते जातील, कुणाकडे कशासाठी जातील. आजचं युगच ते, आजचं राजकारण ते. पण माझ्याकडं काहीच मागत नाहीत. पण माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते भरपूर आहेत बीड जिल्ह्यात, महाराष्ट्रात. काल मी जेव्हा तिथं प्रवेश केला आणि शिंदे साहेबांनी सांगितलं फुलचंद कराड वंजारी समाजातलं संघटन करणारा नेता आहे वगैरे वगैरे, सभा संपली. शिंदे साहेब गेल्यावर मला तिथं 100-150 वंजारी समाजाच्या युवकांनी भेटले. गाव आहेत आपले, भाऊ इकडे एवढे गाव आहेत, एवढा समाज आहे आपला, तुम्ही इकडे वेळ द्या आम्हाला. म्हणलं तेच करतो आता.
आता संघटन भगवान सेनेचा पुन्हा पुनर्जन्म करतो आणि ही भगवान सेना शिंदे साहेबांच्या मागे मी उभी करतो एवढं त्या पोरांना सांगितलंय. उद्याचं मतदान झालं की मी जाणार आहे परत तिकडं सिंदखेड राजाच्या तालुक्यात मतदारसंघात आणि हे करणार आहे. फुलचंद कराडाला समाज मानतो. मुंडे साहेबाच्या नंतर जर वंजारी समाज कुणाला मानित असेल तर ते फुलचंद कराडला मानतो. कुणालाही कोणी मानित नसतं, कार्यच मानित असतं. मला मोठं म्हणा, मला बाजीराव म्हणा, मला पाटील म्हणा, कोणी म्हणत नसतं. तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. स्वतःला सिद्ध करावं लागतं. स्वतःला कर्तृत्वातून सिद्ध करावं लागतं. आजकाल चमके आटम लय बकळ झालेत पण त्याचा काही उपयोग नाही. तुम्हाला मतात परिवर्तन करता आलं पाहिजे ना. मी किती मोठा आहे काय करायचं, मतात परिवर्तन झालं पाहिजे ना. आणि म्हणून मला मानसिकता एकच होती, मला घरात बसून राहावं लागत होतं. लोक म्हणायचे तुम्ही बाहेर निघा. अरे कुठं निघू, कुणासाठी निघू. माझं एक पोरग होतं ते गेलं. त्या दुःखातून मला बाहेर पडायला वर्ष दीड वर्ष लागलं आणि पुन्हा राजकारणातही काहीच नाही. मग कुणासाठी बाहेर निघू. मला तर बाहेर निघायचा आनंद आहे, मला तर लोकात जायचा आनंद आहे. आलं का लक्षात. आणि शिंदे साहेब आज शून्यातून इथपर्यंत आलेला नेता आहे. हा नेता मला भेटलाय आणि भेटल्यावर प्रवेश झाला कीच मला महाराष्ट्राचं पद डिक्लेअर केलंय. हा नेता मला वाऱ्यावर सोडणार नाही आणि मी या नेत्याला सोडणार नाही. तरी काही वाटलं नाही. पण त्या पक्षात इतकी कुचंबना होत होती, एवढा अपमान होत होता की अरे कुणाचं ऐकायचं. ज्याने आमच्या पाठीमागं काम केलं, ज्यांचं काही कवडी किंमत नाही, त्यांना आम्ही विचारायचं का उद्या सभा आहे का. अरे आम्हाला कसं निमंत्रण नाही. प्रचंड कुचंबना, अशी कुचंबना या 40 वर्षात मी बघितली नाही. पण पवार साहेबावर माझा दोष नाही, त्यांच्या पण काही अडचणी झाल्या असतील. बाप्पांनी मला संपर्क केलाच नाही, हेच तर माझं दुःख आहे. त्या बजरंग बाप्पाबद्दल मी पैसे पण खर्च केले स्वतःचे. त्यांच्या निवडणुकीत मी बूथ पण सांभाळले, खूप काम केलं. पण ते मला फोनच करत नव्हते, ते मला बोलतच नव्हते. तर आपण काय करावं. आजपासून नव्हते काय मी शिंदे साहेबाचा विश्वासू सहकारी मी. त्यामुळं कुचंबना होण्याचा संबंध नाही. आम्ही समन्वयाने एकमेकाला विश्वासात घेऊन युती करू, युती होईल आणि युतीने एकत्र लढू. मोठी भूमिका घेणार नाही. त्या तिकून इकडं यायला सकाळ झाली, मग आराम केला. आता तुमच्यासमोर आलो आहे. माझा फोन बंद बी असू शकतो आणि ते पक्षात आहे. आता माझं या सरकारमध्ये वजन असणार आहे आणि जे काही परळीचे प्रश्न आहेत ते मी शिंदे साहेबाकडे मांडणार आणि सोडवून घेणार. अडचण होत होती ना, सत्तेत नसल्यामुळं काहीच करता येत नव्हतं. पण आता मी सत्तेत गेलो आहे, मला एक नेता भेटला आहे आणि मग जे काही काम आहे ते साहेबाकडे जाऊन बसून करून घेणार मी. संजय, असं म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी आहेत, जे सुशिक्षित बेकार आहेत, त्यांना मला दूध धंद्यात जोडायचे आणि ते नोकरीच्या मागं न लागता पुढाऱ्याच्या मागं उगाच फिरता त्याच्यापेक्षा 2 गाई घेतल्या, 2 म्हशी घेतल्या तर ते मार्गाला लागू शकतात. हे खरं सांगतो मी, अत्यंत महत्त्वाचं काम आहे. हां, आणि परळीचे जे काही प्रश्न आहेत ना ते मला पाठ आहेत. परळीचे जे प्रश्न आहेत ते मला पाठ आहेत आणि परळीकर जे मागतील त्याच्यासाठी मी पुढं असणार. नागापूर धरणात साठा आहे, परळीला पाणी नाही. हां, हो हो, दररोज नाही. 5 दिवसाला. याचं कारण नुसत्या योजना झाल्या म्हणतात, परंतु जी जुनी योजना झालेली आहे आणि जे काही वितरणची व्यवस्था इथं झालेली आहे ती वितरण व्यवस्था, नवीन ज्या वस्त्या आहेत, संजय थांब रे वस्त्या आहेत तिकडं आणखीन वितरण व्यवस्थाच पोहोचलेली नाही ना.
कॅपॅसिटीनी परळीला पाणी पाहिजे, ते पाणीच येत नाही. योजनेत कमतरता आहे. जायकवाडीचं पाणी वान धरणात आणून टाका. काय लिफ्टनं जायकवाडीचं पाणी वान धरणात आणून टाका आणि वान धरणाखालचे जे काय म्हणायचं त्याला कमांड एरिया त्या गावांना पूर्ण वेळ पाणी द्या, म्हणजे ऊसाचं क्षेत्र वाढेल. पाणी पुरवठा मिळेल ना, परळीलाही फायदा होईल त्याचा. परळी वाढणारच आहे, वस्ती वाढणारच आहे, पाणी लागणारच आहे, त्याच्यामुळं तेही काम होईल. मागणी माझी नाही जुनी मुंडे साहेबांच्या आणि आमच्या काळापासूनची जुनी मागणी आहे आणि माझं स्वप्न आहे जीवनात हे काम झालं पाहिजे. वान धरणात जायकवाडीचं पाणी आणून टाकणार म्हणजे टाकणारच. आणि आता शिंदे साहेबने आता भेटलेत, ते स्वप्न साकार होईल असं वाटतं आम्हाला. गुंडागर्दी फुलचंद कराडच थांबवू शकताय. मला कुणीही फोन करावा, इथं गुंडगिरी चालली, तिथं मी पोहोचलोच समजायचं धनुष्यबाण घेऊन. दुकान लुटायलंय, कोण भाजीपाला लुटायलंय, कोण कुणाला त्रास द्यायलाय, बोलवा. अरे असतो तो कोणाचा माणूस पुन्हा पक्षाचा आहे का तो? त्याच्यामुळं गुंडगिरीला नष्ट करायचं मी वचन देतो.